नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या ठिकाणी 15 एप्रिलचीच ही न्यूज जी आहे प्रसिद्ध झाली. पहा, लोकमतमध्ये तलाठी पदभरतीबद्दलचं लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आलेलं आहे. तलाठी भरतीची अंतिम यादी मित्रांनो निवडणुकीनंतर या ठिकाणी लागणार आहे. काय म्हटलंय पहा, पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची गेल्या आठवड्यातच तपासणी पूर्ण झालेली आहे. अंतिम निवड यादीबद्दल माहिती दिलेली आहे. पेसाबद्दल देखील माहिती दिलेली आहे. त्या अगोदर मित्रांनो उपजिल्हाधिकारी यांनी काय माहिती दिली ती अगोदर पाहूयात आपण. पहा, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर हे जळगावचं जिल्ह्याचं आलेलं आहे मित्रांनो. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला माहीत असेल तलाठी पदभरतीची जाहिरात आलेली होती. तर जळगावबद्दलची ही न्यूज आलेली आहे. यामध्ये म्हटलं आहे की नियुक्तीपत्र देण्याची तयारी पूर्ण झाली आहे, मात्र आचारसंहिता असल्याने ही प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतरच पूर्ण केली जाणार आहे. तर बघा, आचारसंहितेनंतर निवडणुका झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. थोडे दिवस तुम्हाला अजून वाट पाहावी लागणार आहे. 1 जून महिन्यापर्यंत मित्रांनो तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. म्हणजे जवळपास 1 ते 1.5 महिना वाट या ठिकाणी अजून पाहावी लागेल. काय म्हटलंय, जिल्ह्यातील 241 पैकी 10 जागा पेशा क्षेत्रातील वगळता अन्य 231 पदांसाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी गेल्या आठवड्यातच पूर्ण झालेली आहे. म्हणजे नॉन पेसाची कागदपत्र तपासणी त्यांनी मित्रांनो पूर्ण केलेली आहे. मात्र निवड झालेल्या उमेदवारांची यादीला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आडवी आली आहे. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी आचारसंहिता उठल्यावरच जाहीर करता येणार आहे. तर बघा, निकाल देखील या ठिकाणी जसं की मित्रांनो तलाठी पदभरतीचा हा निकाल आचारसंहितेमुळे जाहीर करता येत नाही. म्हणजे अंतिम निवड यादी, तसंच काही पदांच्या परीक्षा देखील मित्रांनो घेता येत नाहीत. झडपीचा असेल तेही मित्रांनो, आरोग्यसेवक, ग्रामसेवक इत्यादी परीक्षा जे आहेत रखडलेले आहेत. असे भरपूर सारे मित्रांनो परीक्षा आणि निकाल रखडलेले आहेत. तर त्याबद्दल देखील आपण या ठिकाणी माहिती पाहूयात. कागदपत्र पडताळणीसाठी प्रशासनाने गुणवत्ता व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली होती. आपल्याला माहीत असेल, सुरुवातीला गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पडताळणीसाठी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क देखील साधण्यात आला. त्यातील बहुतांश उमेदवार अन्यत्र सेवेत देखील दाखल झाले आहेत मित्रांनो. त्यामुळे त्यांनी या भरती प्रक्रियेला पाठ दाखवली. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात आली. तीही प्रक्रिया पार पडली आहे. तर बघा, वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांचं देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना, वेटिंगवाल्यांचं देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ती प्रक्रिया देखील पार पडली आहे. तर काही उमेदवारांनी अपील दाखल केले आहेत, त्यावरही सुनावणी झाली आहे. तर अपिलांवर जिल्हाधिकारी सुनावणी करणार आहेत. त्यानंतर निवडपात्र उमेदवारांची प्रशासकीय पातळीवर जी यादी आहे मित्रांनो ती पूर्ण झालेली आहे. ही यादी जाहीर करून संबंधित उमेदवाराला नियुक्तीपत्रे देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाची भूमिका जाणून घेण्यात आली. त्यानुसार आचारसंहिता उठल्यानंतरच पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. तर खूप महत्त्वाची माहिती सांगितली पहा या ठिकाणी. जे निवड उमेदवार आहेत, निवड झालेले किंवा वेटिंगमधले जे उमेदवार आहेत मित्रांनो, त्यांना जे आहे निवडणुकीनंतरच या ठिकाणी नियुक्तीपत्र दिले जाणार आहेत. बाकीची सर्व प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करून घेतली जात आहे मित्रांनो. निवडणूक आयोगाकडनं ही संपूर्ण माहिती देखील घेतलेली होती. परवानगी देखील घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केले गेलेला आहे, परंतु निवडणूक संपल्यानंतरच नियुक्तीपत्र दिले जाणार आहेत. तर याच्यामध्ये पेसाबद्दल देखील काय म्हटले पहा, राज्यात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील पेसा क्षेत्रातील सुमारे मित्रांनो 574 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे. तर अजूनपर्यंत जो अंतिम निर्णय आहे मित्रांनो, पेसा रिट पिटिशन जी टाकण्यात आली होती त्याच्यावरती निर्णय आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच या ठिकाणी हा निर्णय होईल. एप्रिलमध्येच मित्रांनो या ठिकाणी 30 किंवा 31 तारखेची काहीतरी मित्रांनो नेक्स्ट डेट देखील या ठिकाणी त्या रिट पिटिशनवरती भेटलेली आहे. ऑनलाईन देखील तुम्ही चेक करू शकतात. तर पेसाबद्दल मित्रांनो अजूनपर्यंत मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला नाही. तो निर्णय आल्यानंतरच त्यांचा या ठिकाणी निर्णय होईल. पेसामधील निकाल असेल किंवा परीक्षा ज्या राहिलेल्या आहेत मित्रांनो त्याबद्दल असेल, आणि ही तलाठी पदभरतीचं मित्रांनो निवडणुकीनंतरच नॉन पेसांची ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेले आहेत त्यांना नियुक्ती दिली जाईल असं या न्यूजमध्ये माहिती दिलेली आहे. तीच माहिती आपण या ठिकाणी सविस्तर पाहिलेली आहे. याबद्दल अजून मित्रांनो काय अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जाईल. ही जळगाव जिल्ह्याबद्दलची माहिती आलेली होती. इतर जिल्ह्यांची जशी माहिती येईल मित्रांनो तशी तुमच्यापर्यंत नक्की दिली जाईल. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ज्यामध्ये मित्रांनो तुम्ही सध्याच्या जिल्हा परिषदमधील आरोग्य विभागामधील आरोग्यसेवक, आरोग्य सेविका या पदांच्या तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास यामधून करू शकतात. आरोग्य विभाग टॉपिकने आहे तांत्रिक प्रश्नसंच, हे देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर मित्रांनो सध्याची जी 17,000 पदांची पोलीस मेगा पदभरती होते त्यासाठी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
संच तुम्हाला पाहिजे असेल तर 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यांनी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संचमध्ये केलेली आहे. आणि मित्रांनो, ग्रामसेवक भरतीसाठी देखील त्यांचं पुस्तक आलेलं आहे, ग्रामसेवक तांत्रिक डायरी, जे की मित्रांनो पूर्णपणे IBPS पॅटर्ननुसार आहे. तुमची ZP परीक्षा IBPS घेत आहे, त्यानुसार मित्रांनो तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी आहे. ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आलेलं आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान या विषयामध्ये मित्रांनो तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घ्यायचे आहेत किंवा TCS IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो आत्तापर्यंत झालेल्या 400+ ते परीक्षांमधून वन लाईनर स्वरूपामध्ये मित्रांनो GS आणि GKचा समावेश असलेले हे त्यांचं पुस्तक देखील प्रसिद्ध आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची मित्रांनो आहेत. त्याचबरोबर त्यांचं वाहन चालक पदांचं तांत्रिक प्रश्नांचं पुस्तक देखील आहे. SSCची देखील मराठीमधून पुस्तकं आहेत. तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची ही पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्ही खरेदी करू शकता, जे की संपूर्ण सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला उपयुक्त आहेत.